बाहेर जाऊन थोड्याच वेळात परत येतो म्हटला। रात्रभर बायको आणि आईने पाहिली वाट, पण तो आलाच नाही। 11 मार्च 2025 वार मंगळवार, वेळ होती सकाळी 9:30ची। पिलीव चांदापुरी रस्त्यावर असणाऱ्या वनविभागाच्या झाडीबाहेर एका 28 वर्षीय तरुणाचा खून करून मृतदेह रस्त्यावर टाकून देण्यात आला होता। काही शेतकरी तेथून जात असताना हा मृतदेह दिसला। त्यांनी लगेच पिलीव पोलिसांना खबर दिली। घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि ओळख पटवण्याचं काम सुरू झालं। हा तरुण गावातीलच असल्याचं स्पष्ट झालं। पण या खुनाची वेदना, दाहकता आणि गंभीरता अशी होती की त्यामुळे प्रत्येकाच्या डोळ्यासमोर एक प्रश्न गिरट्या घालू लागला की कायद्याच्या राज्यात नेत्यांचे डोळे बंद आहेत की कायद्याचा बळगा दाखवणारी खाकी झोपली आहे, असे अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनात फिरू लागले। आकाश अंकुश खुर्द, वय 28, राहणार पिलीव, जिल्हा सोलापूर, हा तरुण विवाहित असून तो पत्नी, लहान मुलगा आणि आईसोबत गावातच राहायचा। 10 मार्च सोमवार रात्रीच्या 9 ते 9:30 वाजण्याच्या सुमारास आकाशला अज्ञात व्यक्तीचा फोन आला आणि आकाशने आईला सांगितलं की बाहेर जाऊन थोड्याच वेळात परत येतो। तो परत आलाच नाही। रात्रभर बायको आणि आईने वाट पाहिली, त्याचा फोन बंद लागू लागला। आईचं काळीज भीतीने थरथरू लागलं तर बायकोचं हृदय काळजीने धडधडू लागलं। मंगळवार उजाडला। सकाळचा सूर्य इतकी वाईट बातमी घेऊन येईल याची कल्पना आईला आणि बायकोला नव्हती। अख्खं गाव वनविभागाच्या घटनास्थळी गेलं। पोलीस मृतदेहाचा पंचनामा करत मृतदेहाची किती क्रूर हत्या केली हे पाहत होतं। आकाशच्या डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण शरीरावर लोखंडी सळई गरम करून चटके देण्यात आले। त्याच्या संपूर्ण शरीरावर चटक्यांचे काळे निशाण दिसून येत होते आणि या निशाणावरून आकाशला झालेल्या वेदनांची क्रूरता ही दिसून येत होती। पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत दोघांना अटक केली। ही क्रूर हत्या प्रेम प्रकरणातून झाल्याचं समोर आल्याचं बोललं जातंय। मागील काही दिवसांमध्ये बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचे वास्तव्य संपूर्ण राज्यानं पाहिलं। त्यामुळे अशी गुन्हेगारी फक्त बीडमध्येच असेल असं नाही, तर अशी गुन्हेगारी, अत्याचार आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिसू लागलीये। महानकर निफ्ससाठी आदी माने, मिरज। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।